केली काय? हो बाई म्हणे, करून केली तर भावाचीच केली म्हणे. ती बी तशीच निघाली म्हणे. आज 4 दिवस झाले बाई म्हणे, अंगाला लावायला साबण नाही. महिना झाला म्हणे, लुगडं धुतलं नाही. वास्त घेऊन बघा म्हणे. म्हटलं आजी, तुम्हाला एवढं दुःख आहे संसारात, चला म्हटलं माझ्यासोबत, मग आमच्या आश्रमात राहता येतं. काय सांगू ताई, आले असते हो, पण कापूस येचायचा राहिला म्हणे. अरे संसारात एवढं जरी दुःख असलं तरी माणसाला संसार सुटतो का? नाही सुटत ना. मी म्हणत नाही तुम्ही संसार करू नका, संसारी असावे, असूनी नसावे, आणि भजन करावे वेळोवेळा. माणसाने कसं संसारात असून नसल्यासारखं असावं आणि रात्रंदिवस त्या भगवंताचं नामचिंतन करावं. असं नाही की तुम्ही मंदिरातच आलात पाहिजे, गाठी घेऊनच बसलात पाहिजे. उठता बसता आशनी शैनी तुम्हा परमेश्वर भावा. अरे उठताना बसताना तो भगवंत आपल्याला आठवला पाहिजे. आठवतो का? नाही आठवत आपल्याला भगवंत. नको त्या गोष्टी आपल्या हृदयात येतात, नको ते आपण विचार करतो. आज चित्तधाऱ्यावर नाही, सगळे माझ्या प्रवचनाला बसले पण सर्वांचं मन चलबिचल आहे. कोणाचं काय चाललं, कोणाचं काय चाललं, कोणी पडद्यातून आत येतं. आणि माझ्या मागे सर्वांनी म्हणायचा मोठ्या आवाजात, राधी चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून पाहू. 20,000 रुपये देऊन फिरायला गेलेले असतात आणि ज्याच्यासाठी ठेवलेलं असतं ना, त्यांना जर नाही बघितलं, त्याचे फिरायला गेलेले 20,000 व्यर्थ जातात. त्याला वाटते फिरायला येऊन काही उपयोग नाहीये. आपलं सुखही आपलं नाही आणि आपलं दुःख सुद्धा आपलं नाहीये. एका शेजारणीचे 100 रुपये हरवले आणि 100 रुपये हरवल्यानंतर तिनं गल्लीतल्या बाया गोळा करू करू चहा पाजू पाजू सांगायला लागली. तुला सांगू का माय, कसे तरी मिळवले होते, आता तर पॅन्टीमध्ये सापड नवी झाली. ते फोन पे आला, त्या फोन पे न तर मड घातलं ग माय. पहिले तरी कसे तरी भेटायचे, धुन धुताना कसे तरी 50 रुपये सापडायचे, कधी 100 सापडायचे, कधी 500 सापडायचे. आता ते 1 रुपया सापडलं त्या फोन पे न. सारा गोंधळ घातला त्या फोन पे न. तसे मसे आज 100 रुपये सापडले होते, तेही कोणाच्या मड्यावर गेली की म्हणे.